कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ मम्मा. हाय. हाय. मला वाटलं आई चालत की काय. तुझ्या सासूबाईंचा मूड दिसत नाहीये तुझ्याशी बोलण्याचा. इतकी खडूस बाई आहे ना ती. अगं जरा तिच्या मनासारखं झालं नाही की काय चिडून बसते. बापरे. आणि तिला खुश ठेवायचं म्हणजे अम्मा यार सतत स्माइल करून मला तिच्याशी बोलावं लागतं. कधी कधी तर असं वाटतं ना की तिला ना मी एक मिनिट तने. मी ना इथे तुझं रडगाणं ऐकायला आलेली नाहीये. बघ बच्चा, माझं एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय ग बोल ना. थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत. पैशाची गरज आहे मला. अगं म्हणजे एका ठिकाणी ना सिक्युरिटी द्यायची आहे आणि कॅशच द्यायला लागणार आहेत. चेक देऊन फायदा नाहीये, कारण मग बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन दिसेल आणि मग त्याच्यावर टॅक्स बसेल ना. ओ माय गॉड. व्हॉट. ऐक ना, तूच माझी मदत करू शकतेस तने. मी एक काम कर ना, अखिलकडे 50 लाख माग ना. व्हॉट. मला खूप गरज आहे ग तनया. मी खूप प्रयत्न केला बाहेरनं पैसे अरेंज करण्याचा, पण कुठूनच होत नाहीये. आणि मला खात्री आहे की तू माझं काम नक्की करशील. मी कसे मागणार अखिलकडे एवढे पैसे. बच्चा, नवरा आहे तो तुझा. चीड, त्याला मॅन्युप्युलेट कर आणि घे मागून त्याच्याकडनं पैसे. आणि हे बघतो, तसंही मी तुला किती वेळा सांगितलंय बच्चा की नीट वागत जा. खोटं बोलणं शोभतं का आपल्याला, सांग बरं. हा. हा बरोबर बोलतेय तू. नाही चालू दे ना तुमचं. मी आले म्हणून विषय बदलायची गरज नाही. तुमचा विषय कंटिन्यू करा. विषय कोण बदलतोय? हे बघ, मी तिला समजून सांगत होते. इनफॅक्ट तुझ्याच बद्दल सांगत होते की अगं जरा वसुंधराकडे बघ. ती घरातल्या माणसांची किती काळजी घेते, सगळ्यांची कशी प्रेमाने वागते. शिक जरा तिच्याकडून. हे समजवत होते मी तिला, कळलं ना. चांगलंय. नाही, समजवताय ते चांगलं आहे, पण कसं आहे ना, समजवणाऱ्याला तुम्ही काय समजवताय आणि त्याला ते किती समजलंय हे तितकंच महत्वाचं आहे. असो, घ्या चहा घेत समजवा, नाही तर थंड होईल. येते. विशाखा मॅम इथे सहज तर नक्कीच आल्या नाही आहेत. दोघी मिळून काहीतरी नवीन कारस्थान शिजवत असणार हे नक्की आहे. पण ठीक आहे, काय हवं ते करा, कारण माझं तुमच्या दोघींवर नीट लक्ष आहे. काय करू? नाही ग बच्चा, दुसरा काही पर्यायच नाही आपल्याकडे. ऐक ना, तुला काहीही करून पैसे अरेंज करावेच लागते. अगं मम्मा कसे करू. बघितलंस ना, आत्ताच गुरुमातांसमोर माझा केवढा अपमान झालाय. त्यात आई एक रुसून बसल्या, साध्या बघत पण नाहीयेत माझ्याकडे. तनया, मी तुला आधीपासूनच सांगितलं होतं की जयश्री कायम आपल्या बाजूनी असली पाहिजे, त्याच्यातच आपला फायदा आहे. आता एक काम कर, जयश्रीचं मन कसं वळवायचं ना याच्याकडे फोकस ठेव. एकदा का ती घोळात आली ना की मग अखिलला मॅन्युप्युलेट करणं सहज सोपं आहे. नाही पण कसं करू मी हे सगळं. हे सुद्धा मीच सांगायचं का? कधीतरी स्वतःचं डोकं वापर की. मम्मा सांग ना प्लीज. ओके ओके फाईन, सांगते. एक आयडिया ऐक. वाणी असा काय करतोस? प्लीज बाळा खाली उतर. ये ये. नाही नाही नाही, टीचरने मला भेटलंच कसा. वाणी, त्या टीचर आहेत की नाही, मग ये खाली. हा मग टीचर असून त्यांना समजलं नाही की मी कोंबडा नाही मोर काढलाय म्हणून. मोर. हो हो हो, मला सगळं मान्य आहे, पण आता ते साधं चित्र आहे की नाही, त्यावर एवढं कोणी चिडतं का? चल खाली ये बघू पटकन. आता ये. हो मी चिरतो आणि मी आता खाली उतरणार नाही, उतरणार नाही, उतरणार नाही. बरी, आता रागवण्याचा आणि खाली नाही येण्याचा काय संबंध आहे सांग बघू. चल ये पटकन खाली ये. मला नाही माहित मी खाली नाही उतरणार. हॅलो. अरे हे काय बनी, हाईट वाढवतेस?
बाबा बरं झालं तू आलास म्हणून. काय उतरत हळू 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 बाबा मला सांग ते कसं वाटतंय ड्रॉइंग. तू बनवलंयस? अरे वा गेंडा, अरे काय मस्त काढलंयस. काय काय सॉरी सॉरी काय करता आधीच मस्करी करत होतो ना मी. काय झालं सॉरी. बाबा तो गेंडा नाहीये, मोर आहे मोर. आणि हे जेव्हा मी टीचरला दाखवलं तेव्हा टीचर बोलली की हा मोर नाहीये, कोंबडा आहे कोंबडा. आणि मला B+ दिला. असं झालं. आता लास्ट टाइम मला A+ मिळाला होता. त्या टीचरला ड्रॉइंग कळतच नाही. बाळा सगळ्यांना ड्रॉइंग वेगवेगळं कळतं. आणि तुला माहितीये ना तू मोर काढलायस ते. काय फरक पडतो जर टीचरला हा मोर नाही कोंबडा वाटतो. आपण आपल्या नजरेतून बघायचं. आणि तसं पण कोंबडा पण चांगलाच असतो की. हो की नाही. पण माझा A+. बरं ठीक आहे, मी उद्या टीचरशी बोलतो. खरंच. खरंच. अरे वा, मग आता खुश ना. चला स्माइल करा. अरे स्माइल कर. हस 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 बनी. आई तू ना. थांबा, मी इथून ट्राय करतो. हा सॉरी ते मधूनच निघून गेला ना तो. इट्स ओके. आले. अहो सगळं घेतलंय ना तुम्ही? हो. नक्की? ते माझा रूम आहे माझ्या लक्षात. माझा आणि तुमचं घड्याळ. थँक्यू. अजून काही राहिलंय? हा माझी पिवळी फाईल ठेवली आहे मी आतमध्ये. थँक्यू. काही महत्वाचं राहिलंय का अजून? हो. काय? पापा राहिलाय. पापा काल पण राहिला होता. काहीतरीच काय. नाही खरंच मी ऑफिसला गेलो तेव्हा लक्षात आलं. त्या ना प्लीज. अहो पण आता कसं ते. त्यात काय झालं, वेळ आहे मला अजून निघायला. पापा म्हणजे पापा पाकिट आणि पॉवर पॅक. काय झालं तुम्हाला, वेगळं काही वाटलं का? काही नाही. क्या तुमचा पापा, पाकिट आणि पापा बँक. राईट. पापा नाही. बाय. बाय. भावळाट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.